जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। मौजेदराणे येथील गट क्रमांक 131 व 77-1 मधील कथित अवैध रेतीसाठा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। 29 जुलै रोजी महसूल पथकाने पंचनामा करत सुमारे 20 ब्रास रेतीसाठा असल्याची नोंद केल्याची माहिती आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी रेतीसाठा गायब झाल्याचा आरोप तक्रारदार सुनील चौधरी यांनी केला होता। मात्र 31 जुलै रोजी तहसीलदारांसमोर दिलेल्या लेखी जबाबात संबंधित रेती वाहतूकदारांना आपण ओळखत नसल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान संबंधित व्यक्तींना 15,64,320 रुपयांची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे। तसेच पुन्हा पाहणी केली असता रेतीसाठा पसरलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली असून अवर सचिव डॉक्टर उमेश राठोड यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडून अहवाल मागविल्याची माहिती आहे। आता पंचनामा रेतीसाठ्याची स्थिती, तक्रारदाराचा बदललेला जबाब आणि त्यानंतरची कारवाई याबाबत शिंदखेडा महसूल प्रशासन नेमका कोणता अहवाल सादर करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।